22 तारखेला हल्ला 2:30 वाजताच्या सुमारास झाला। हल्ला इतका भीषण होता की त्या हल्ल्याची तीव्रता इतकी भयानक होती का पहिला जो गोळी झाली, झाडल्यानंतर त्या गोळीचा आवाज ऐकून आम्हाला असं वाटलं की इथे काहीतरी वेगळं झालंय, तर आम्ही लक्ष नाही दिलं। पण दुसऱ्या टायमाला दुसरी गोळीचा आवाज आला तर घोडेन ते संघ पळत आले, लोक पळत आले आणि आम्ही घाबरून गेलो। ड्रायव्हरला सांगितलं की तू इथून गाडी काढ, पहिले इथे थांबू नको। तर इतकी खतरनाक परिस्थिती होती, जी परिस्थिती आम्ही जी डोळ्यांनी बघितलेली अजून। कुठे होते नेमके त्यावेळी? आम्ही त्या पार्किंगमध्ये होतो, जिथं गाडी लावत्या, मोठी गाडी पार्क करते, आम्ही तिथं पार्किंगमध्ये थांबलेलो होतो आणि आम्ही तिथून सगळं आम्ही डोळ्यांनी पार्किंगमध्ये होते, तुम्ही मॅगीची ऑर्डर दिली? हो, मॅगीची आम्ही ऑर्डर दिली, आम्हीच पार्किंगमध्ये होतो। आम्हाला एक खाल्ल्यानंतर आम्हाला वाटलं अजून एक खाऊ, छान नाही वाटायला, मग खाऊन आपण घोड्यांकडे जाऊ, घोड्यांवर बसायला। पण अशी पळापळ झाल्यानंतर आम्ही लगेच आमच्या फॅमिली असल्यामुळे आम्ही लगेच आमच्या रिसॉर्टवर तिथून निघालो। किती वेळ होते पार्किंगमध्ये? आम्ही साधारण पार्किंगमध्ये 15 ते 20 मिनटं थांबलेलो होतो मॅगी बनवस्तर। आणि होत आल्यानंतर अशी आम्हाला लगेच तिथून धावपळ, आणि तो जो आमचा ड्रायव्हर होता तो लगेच म्हणायला लागला की तुम या से निकलो, जल्दी या से निकलो। आम्ही त्याला म्हटलो काय झालं आहे काय, तर तो आणि काहीच नाही, तुम्ही सेफ आहात, तुम्ही पहिले चला, असं तो त्यांच्या हिंदी भाषेतून बोल